वृद्धाश्रमातील प्रेम कहाणी. प्रेमाला वयाचं खरंच बंधन नसतं. हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. मी नर्मदा, वय वर्ष 70, वृद्धाश्रमात आहे. पण खबरदार, माझ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली तर. मस्त मजेत आहे मी. स्वतःला इथे भरती करून घेतलं तेव्हा इथलं वातावरण फारच नकारात्मक होतं. सहकारी आजी आजोबांच्या तोंडावर 12 वाजलेले असायचे. म्हटलं हे काही खरं नाही. व्यायाम आणि हसणं दोन्ही व्हावं म्हणून मी संस्था चालकांची परवानगी घेऊन पुढाकार घेऊन इथे हास्य क्लब चालू केला. दुःख कुणाला नसतं, पण त्याचा गाजावाजा कशाला करत बसायचं. माझ्या आयुष्याचा प्रवासही अनेक धक्क्याचा आहे. लग्नाला 15 वर्ष होऊन गेल्यावर सगळे उपाय करूनही मुलंबाळं होत नाही म्हणून पार संसाराची घडी विस्कटली. खूप सोसलं, खूप ऐकलं मी आणि आमच्या ह्यांनीसुद्धा. नर्मदा, असं दुःखात किती दिवस बसायचं. स्वतःचं मूल नशिबात नाही, ठीक आहे, आपण मूल दत्तक घेऊ असे आमचे हे म्हणाले. पण मूल दत्तक घेण्याआधीच नशिबानं दुसरी खेळी खेळली. आमचे हे हार्ट अटॅकनं आकस्मित गेले आणि दुःखाच्या लाटेत मी बुडून गेले. पण नंतर आयुष्यासमोर धडाडीनं उभी राहिले. बघू म्हटलं किती संकटं येत आहेत. रडणं आणि भोगणं सोडलं आणि जगणं सुरू केलं. एकट्याने आनंदी राहायला शिकले. फक्त पुस्तक वाचून नाही, तर जगण्यातल्या अनुभवातून. जेवणाचे डबे पुरवून आर्थिक बाजू सांभाळली. जमेल तेवढं गरजूंना, आजूबाजूच्यांना मदत देखील केली. जगण्यानं प्रश्न दिले आणि त्याची उत्तरं शोधता शोधता काळ सरकत गेला. काळ कुणासाठी थांबतो? शारीरिक क्षमता कमी झाल्यावर. वृद्धाश्रम हीच आपल्या आयुष्याची संध्याकाळ. म्हणून इथे भरती होण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूच्या निर्माण झालेल्या मायेच्या नात्यांनी इकडे येताना मला इथे न जाण्यासाठी विनंती केली. पण मी म्हणाले, माझे हातपाय धड आहे तोवर माझ्या पायानं तिथल्या वाटेवर जाऊ दे. मला सांभाळण्याचा भार कुणावरही मला द्यायचा नाही. वृद्धाश्रमात आल्यावर मी माझ्यासारख्या इतरांना जगण्याची उमेद देऊ लागले. मी स्वतः निराधार असून इतरांना आधार देते हा विचारच मला स्वतःच दुःख बाजूला ठेवायला सांगतो. एकदा इथली एकजण मला म्हणाली, तुमचं दुःख वेगळं, माझं दुःख वेगळं. मला माझ्या सख्ख्या मुलानं वृद्धाश्रमाची वाट दाखवली. आतडी तुटतायत हो, तुम्हाला नाही कळणार. मी दुःखी झाले. मनात म्हणाले, हो, मला नाही कळणार. मला मुलंच नाही ना. तिचंही खरंच होतं. मुलगा असूनही असं. माणसाच्या जगण्याची काय गंमत असते नाही. सुखाच्या दिवसांच्या आठवणी होतात आणि ते सुख आता नसलं की त्या आठवणी दुःखद होतात. कुठल्याही गोष्टीला खरंच वय नसतं. सगळे नियम आपणच तयार करतो. माझं संपूर्ण आयुष्य प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गेलं आणि आता उसंत मिळाले आणि इथले ते विधुर सावंत आजोबा मला आवडायला लागलेत. खरं तर त्यांनीच लाईन मारायला सुरुवात केली. आज आमचं भेटायचं ठरलंय. काल ते मला म्हणाले, उद्या आपण सकाळी 10 वाजता भेटायचं का? थोडं काम आहे. मला माहीत होतं कसलं काम आहे. तरी मुद्दाम फिरकी घेत मी म्हणाले, हो का? बरं, सुनीला बरोबर येते मी. सुनीला, तू एकटी भेटशील का? तुझ्याकडेच काम आहे. मी तयार झाले आणि प्रेमाला कुठे वय असतं का? मनाची दारं खिडक्या उघडल्या की बाहेरचं सौंदर्य दिसतंच. जीवनाचं एक रहस्य मला कळालं. कशातही गुंतून राहायचं नाही. हे विश्वची माझे घर म्हणत आनंदाने जगायचं. चला, खूप बोलले. सावंतांना भेटायला जाण्याआधी आवरायचंय. नवीन साडी नेसणार आहे. आजच प्रपोज केला त्यांनी.
तर सेल्फी काढताना फोटो चांगला यायला हवा ना. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही वृद्धाश्रमातील प्रेम कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा